नंतर मराठवाड्यात जाऊयात। मराठवाड्यातून माझा सहकारी विजय शिडे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, संभाजीनगरमध्ये काय चित्र आहे, काय कशा पद्धतीने उष्णतेचा कहर सध्या संभाजीनगरकरांना पाहायला मिळतोय? नक्कीच सिद्ध जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये सातत्याने दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळे या भागामध्ये सर्वाधिक उष्णता जी आहे ती असल्याचं पाहायला मिळत होतं। मागील 3 दिवसापासून जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यामधील तापमान जे आहे ते 42 अंशाच्या पार गेल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र आज सकाळपासून जर पाहिलं तर उष्णता जे आहे ते दिलासा दिल्याचं पाहायला मिळत आहे। आजचं तापमान जे आहे ते छत्रपती संभाजीनगरचं 38 अंशावरती आलेलं आहे। त्यामुळे तब्बल 4 अंश जे आहे ते उन्हाचं तापमान उतरलेलं आहे। मात्र आता सध्या जर बघितलं तर तापमान जे आहे ते हळूहळू वाढू लागलेलं आहे, कारण अनेक भागांमध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं। त्याचबरोबर वातावरणामध्ये जो बदल झाला होता त्यामध्ये पावसाचा देखील अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे आज सकाळपासून छत्रपती संभाजीनगर शहरासह अनेक भागांमध्ये जे आहे ते आता ढगाळ वातावरण देखील निर्माण झालं होतं। त्याच पार्श्वभूमीवरती तापमान जे आहे ते देखील उतरल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र मागील अर्धा तासापासून जर पाहिलं तर पुन्हा एकदा सूर्याने आपलं आग ओकवण्यास जे आहे ती सुरुवात केलेली आहे। सध्या तापमान जे आहे ते 38च्या पार गेलेलं आहे। त्याचा फटका जो आहे तो आता सर्वसामान्यांसह आता लहान बालकांना देखील बसत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आरोग्य विभागाकडून देखील आता नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये जे आहे ते 50 घाटचं उष्माघात कक्ष देखील आता स्थापन करण्यात आलेलं आहे, कारण प्रशासनाच्या वतीने देखील आता उष्माघात होऊ नये किंवा झाल्यानंतर त्या रुग्णांना तात्काळ उपचार मिळावे यासाठी आता सतर्कता बाळगल्याची आपल्याला पाहायला मिळते। प्रशासन सुद्धा सतर्कतेच्या मोडवरती आलेलं आहे।